नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. माझं नाव विश्वनाथ लक्ष्मण हराळे, राहणार कसबे, जिल्हा सांगली. या परिवाराला कधीपासून ओळखताय तुम्ही? गेली 2 वर्ष झालं मी खिलार शेतकरी श्याम परिवाराला ओळखतो. बर आपले सगळे चॅनल मी बघतोय, व्हिडिओ सगळे बघतोय, फोटो बघतोय. या माध्यमातूनच मी आज इकडे सांगोल्याला आलो. बर आपली भेट नेमकी कोणत्या गोष्टीमुळे झाली? खिलारमुळे. जी गोष्ट तुम्ही घडवली तर ती गोष्ट ऑनलाईन घडली का असं समोर येऊन घडली? तशी फोनवरूनच घडली, पण विश्वास होता माझा की खिलार शेतकरी श्याम परिवार मला कधी फसवणार नाही, किंवा आणि भारत मामांचे पण जरा मला संपर्क होता. त्यामुळे मला 100% खात्री होती की ह्याच्यातनं मला चांगलीच वस्तू मिळणार. त्या माध्यमातून मी तिकडं. मग भारत मामांचा संपर्क समोरासमोर का ह्या मीडियावरून आज समोर झाला संपर्क. आज समोर झाला. काय वाटलं? मीडियावरून बघितलं होतं ना, आज समोर भरपूर फरक आहे. मीडियापेक्षा समोरची ओळख झाली ती न विसरण्यासारखी आहे ना. एक विश्वास आणि एक अतूट नातं आहे यातून निर्माण होणार. ऑनलाईन घेतल्यावर म्हणजे मोबाईलवर खरेदी केल्यानंतर तुम्हाला कोणीतरी असं बोललं असेल की बाबा विश्वास राहणार नाही? हो, तसे बोलले की मला खात्री होती ना 100% की हे बाबा आपल्याला कधीही फसवणार नाही आणि चांगलीच वस्तू आपल्याला मिळणार. ती त्या पद्धतीने मला मिळाली, मी समाधानी आहे. आणि मोबाईलवरच खरेदी करा म्हणून सांगितलं होतं का तुमच्या मनानं खरेदी केली? मी विश्वास ठेवून केले. माझ्या मनानं जरी केली असली तर मला 100% विश्वास होता खिलार शेतकरी परिवार शानवर या माध्यमातून केले. मग त्याआधी माझं काय सांगणं होतं तुम्हाला ती खरेदी करायच्या आधी? प्रत्यक्ष येऊन थोडंसं हे करा, समोरासमोर घ्या, प्रत्यक्ष भेट घ्या असं म्हणलं. तरी माझा विश्वास होता 100% या पद्धतीने. मग जसं मोबाईलवरती आणि समोर काय म्हणजे तुम्हाला काय वाटलं फरक? यात ते मात्र काही फरक नाही. जसं आहे तसंच जे रिअल आहे ते सांगितलं. यात काय म्हणजे पावडर लावून आणले किंवा धुवून आणले असं काही नाही. जे आहे ते नैसर्गिक आहे ते नैसर्गिक. आणि जातीवंतच वासरू दिले, त्यामुळे काय अडचण नाही. आणि मोबाईलपेक्षा समोर तुम्हाला बरं वाटलं का? हो, अतिशय. म्हणजे पारख करायला मिळाली का? हो, 100%. जिथल्या तिथं जे अवयव पाहिजे त्या शास्त्रानुसार आहे. खिलारच्या जे शास्त्र आहे खिलार त्या पद्धतीने सगळे अवयव आहेत. सगळे त्याची रचना आहे आणि त्याची चाल म्हणा सगळं त्या पद्धतीनंच आहे. त्यामुळे मी समाधानी आहे. म्हणजे मोबाईलमधून जे गोष्टी तुम्ही बघितली होती त्याच्यापेक्षा चांगली दिसली का वाईट? चांगली दिसली. प्रत्यक्षात मला चांगली दिसली, कारण मोबाईलमध्ये एकदम असं कोणकोणत्या गोष्टी दिसल्या तुम्हाला? मोबाईलमध्ये कोणकोणत्या गोष्टी दिसल्या? कोसा कलर मोबाईलमध्ये दिसत नव्हता, आज प्रत्यक्षात आपल्याला दिसला. म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे मोबाईलमधून कुठल्या गोष्टी तुम्हाला दिसल्या नव्हत्या? कोसा कलर दिसत नव्हता, पांढरा दिसत होता. लोकांनी मला म्हटले पण कोसा कुठं आहे असं म्हटले, पण मला खात्री होती की बाबा हे प्रत्यक्ष बघणं आणि मोबाईलवर बघणं यात फरक आहे. मग कलर योग्य वाटला तुम्हाला? कोसा कलर मी सांगितलं होतं त्याप्रमाणे निघाला किंवा शिंगाची कपाळाची कपाळाची ठेवण म्हणा, पायाची रचना, शेपूट म्हणा, तोंडाचा आकार सगळं जसं पाहिजे तसं आहे. बर मग आता एक तुम्हाला म्हणजे माझ्याकडून एक म्हणजे हे संदेश आहे की आता ते दूध पितं वय वाटतंय का निबार वय वाटतंय तुम्हाला? आताच नुकतंच दूध बंद केलं असं वाटतं. बरोबर आहे. मग ते दूध पितं वय आहे ना, आता त्या वयातून इथून आपलं कर्तव्य लक्ष देणं, सांभाळणं. म्हणजे आता तोंडातलं दूध कमी झालं की पुढं त्याला काहीतरी सारखं ओढ वाटते. म्हणजे त्यावेळेला तुम्ही योग्य चारा, टायमावर पाणी आणि टायमावरती त्याला जे पाहिजे तुम्ही देत चला. हा माझा संदेश आहे सर्वांना, हे खिलार शेतकरी परिवारमधून. खिलारमध्ये का काम करताय किंवा खिलार का घेताय? इतर लोक इतर जनावर घेतात आणि तुम्ही खिलार घेताय. खिलारची मला तशी मूळ माहिती नव्हती 4 वर्षापूर्वी. जसं लॉकडाऊन झालं त्यावेळेपासून मी नैसर्गिक शेतीकडे वळलो. त्यावेळेला मला गाईची गरज, देशी गाईची त्यात गरज होती. मग मी त्या ह्याच्यातनं मग मला गाईविषयी प्रेम निर्माण झालं. माझ्याकडे पूर्वी म्हशी होत्या, जर्सी गाई होती, परंतु ते मला नंतर ते सगळं व्यर्थ वाटायला लागलं. देशी गाय हीच आपली खरी गाय हे मला समजून आलं 4 वर्षात. त्याचा मला अनुभवही तसा. नैसर्गिक शेती म्हणजे काय? नैसर्गिक म्हणजे गो आधारित फक्त जीवामृत नाही, गाईपासून बनवलेले जीवामृत, शेण गोमूत्रापासून बनवलेले जीवामृत ह्याच्यावरच आपली शेती आहे. एकदम चांगले मला त्याचे रिपोर्ट आहे, रिझल्ट आहे चांगले.
त्याला खर्च काय येतो का? खर्च शून्य आहे, 0 बजेट आहे. खरं. मग त्यासाठी फक्त काय? शेण गोमूत्र मग माझ्याकडे गाय आहे त्या. हां. हीच माझी मोठी संपत्ती. मग गो आधारित शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल? शेतकऱ्यांना देशी गाईच पाळावं लागेल, त्याशिवाय शेतीच होऊ शकत नाही. नैसर्गिक शेती गाईशिवाय, गाय आणि शेती हे समीकरणच आहे ना. बरं. त्यामुळं देशी गाय, गाय म्हणजे देशी गाय, कोणते मग वंशज असेल, खिल्लार असेल, गीर असेल, पण आपल्या भागातली खिल्लार आहे. या परिवाराला कधीपासून ओळखत होता? मी 2 वर्ष झालं. 2 वर्षात कधी वाटलं होतं का आपला समोर परिचय होईल आणि माझी नोंद होईल? नाही, कधी म्हणजे असं मला वाटलं नाही लवकरात लवकर एवढं झाली वेळ. बरं. आणि समाधानी. मग आज तरी वाटलं होतं का बाबा माझी 2 मिनिटाची चर्चा होईल? नाही, वाटलंच नव्हतं, पण ते योगायोग होता आणि माझं प्रामाणिक घेतोय माझा त्यामुळे ते, आणि कुठंतरी ऋणानुबंध आहेत म्हणून हे आज आपण एकत्र. मग तुम्हाला कधी वाटलं होतं का मी या चांगल्या गोष्टीत चवीनं काम करतोय, मात्र माझी मुलाखत कोणतरी घ्यावी किंवा माझी ओळख जगापर्यंत जावी असं वाटलं होतं का? असं प्रसिद्धी काय आपल्या हव्यास नाहीच आहे. हां. फक्त माझी एक इच्छा आहे की 100 घरात तर आपल्यामुळे एक देशी गाय जावी, ह्या हेतून मी काम करणार. बरं बरं. मग माझ्या मार्फत जाऊ दे किंवा माझ्या सल्ल्यानं जाऊ दे किंवा माझ्या प्रेरणेनं जाऊ दे. ह्या हेतूची नोंद कुठं झाली होती का किंवा कधी मुलाखत झाली होती का? नाही, मुलाखत अशी कुठं नाही, पहिल्यांदा. आज काय वाटलं तुमची मत मांडून घेतलं किंवा तुमची नोंद आनंद केली? वाटला आणि माझ्यामुळं कुणाला तर प्रेरणा मिळेल ह्याची अपेक्षा मी व्यक्त करतो. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून विश्वास ठेवून गोष्टी घडवली त्याबद्दल.